संभाजीनगर में किसानों ने खरीफ फसल बीमा को लेकर कृषि अधीक्षक कार्यालय के सामने जोरदार विरोध प्रदर्शन किया। किसानों ने वारकरी वेश में अनोखे अंदाज में विरोध जताते हुए फसल बीमा को अपना अधिकार बताया। छत्रपति संभाजीनगर में आज किसानों ने खरीफ फसल बीमा को लेकर जबरदस्त विरोध प्रदर्शन किया। बड़ी संख्या में किसान कृषि अधीक्षक कार्यालय के सामने इकट्ठा हुए और सरकार के खिलाफ नारेबाजी की। इस बार किसानों ने अनोखे तरीके से विरोध जताते हुए वारकरी वेश धारण किया। उनके हाथों में तख्तियां थी जिन पर लिखा था, फसल बीमा हमारा अधिकार है, किसी और का नहीं। किसान का कहना है कि वे लंबे समय से फसल बीमा की मांग कर रहे हैं, लेकिन प्रशासन उनकी समस्याओं को नजरअंदाज कर रही है। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शांत आहे, परंतु ज्यावेळेस शेतकरी हा उठाव करेल त्यावेळेस त्याला कोणी रोखू शकणार नाही। मला एक गोष्ट आठवते की शरद जोशी ज्यावेळेस शेतकरी संघटना स्थापन केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना फक्त आहे ना स्वतःपुरतं पिकवावं आणि जगाला म्हणजे जगापुरतं पिकू नये। त्यावेळेस शरद जोशीचा आज माझ्या कानावर आठवतं, ज्यावेळेस जर शेतकऱ्याला स्वतःपुरतं पिकवलं तर जगाला कोणी अन्नधान्यापासून मिळणार नाही, जग हे उपाशी राहील। परंतु एक झाल्याचे हजार दाणे करणारा आज शेतकरी उपाशी मरतोय, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। आम्ही आंदोलन करतोय, दुसरी तिसरी वेळ आहे। विमा आमचा नियमाने होता, कायद्याने आहे सगळं काही। आम्ही अटी शर्तीत बसलेलो तरी द्यायचं नाही। याचा अर्थ शेतकऱ्याकडे मुद्दाम सरकार डोळे झाकपाना करते। अधिकारी तरी काय करणार, वरूनच त्यांना तसं दाब आहे, तसं त्यांचं वरूनच त्यांना तसं अडकवलं जातं, ते काय करणार आहे। आणि आम्ही येऊन अधिकाऱ्यापाशी रडतो, एवढंच आमचे प्रसार माध्यम तरी बाहेर लोकांना दाखतो आम्ही इथं रडतो येतो करतो म्हणून। हे तरी आमची एवढं तरी हाक तुम्ही देताय, एवढंच आहे, बाकी काही नाही। आम्ही किती आरडलो तरी काही नाही, शेतकऱ्याकडे अजिबात ध्यान नाही सरकारचं। तुम्ही आता ताजं उदाहरण पाहिलं, काल दिल्लीचे शेतकरी दिले ना दामटून, त्यांचे पाल फेकून दिले, अटक केले, असं केलं। काय शेतकऱ्याला समजते की ते काही समजत नाही। शेतकऱ्याचं त्यांना अजिबात धाक वाटत नाही। एखाद्या आम्हाला तुम्ही एक थापड मारून बघा, पूर्ण बंद करतील ते मार्केट। आमचं काहीच नाही ना, आम्ही ते करू शकत नाही ना। आता इथं यायचे 100 यायचे 25 आलो आम्ही,